नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे डॉक्टर शीतल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे काय याबद्दल. आयुर्वेदाची चिकित्सा म्हणजे नेमकं काय हे अनेक लोकांना माहिती नाही. आयुर्वेद हे नाव तर प्रत्येकानेच ऐकलं असेल, परंतु आयुर्वेदाची नेमकी चिकित्सा काय असते याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम दिसतो. याबाबतच आज जाणून घेऊया. आयुर्वेदाची चिकित्सा ही खरं तर एक प्राचीन चिकित्सा आहे. याचबरोबर ती आजीबाईचा बटवा म्हणून जी प्रसिद्ध घरगुती उपचाराची पद्धती आहे त्यालाच काही लोक आयुर्वेद चिकित्सा असं मानतात. परंतु आजीबाईचा बटवा आणि आयुर्वेद यामध्ये मूलभूत फरक आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये सर्वसामान्य सरसकट सर्वांना एकच औषधं दिली जातात, तसं आयुर्वेदामध्ये होत नाही. आयुर्वेदाला एक पाया आहे. हा पाया आरोग्यासंबंधी आणि तुमच्या शरीरासंबंधी तुम्हाला प्रत्येकाला एकमेकांशी वेगळं करतो. यालाच आयुर्वेदामध्ये प्रकृती असं म्हणतात. आयुर्वेदाचे दोन प्रयोजन आहेत. प्रयोजन म्हणजेच लक्ष. आयुर्वेद दोन प्रकारे काम करतो. पहिलं म्हणजे व्याधी पूर्णपणे बरा करण्यासाठी केली जाणारी औषधी चिकित्सा, आणि दुसरं म्हणजेच व्याधी होऊच नये यासाठी केलेली उपाययोजना किंवा व्याधी होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी दिलेली एक विशिष्ट लाईफस्टाईल. आयुर्वेद जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आयुर्वेदानुसार आपलं शरीर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, तरच आपल्याला आयुर्वेद समजता येईल. यासाठी आयुर्वेदातील काही विशिष्ट शब्दांचा आपल्या शरीराशी असलेला संबंध समजून घेणे गरजेचं आहे. आपलं शरीर हे 7 धातू, 3 मल आणि 3 दोषांनी बनलेलं आहे. 7 धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र म्हणजेच ॲनाटॉमिकली बनलेलं आपलं शरीर, यालाच आयुर्वेदाने धातू असं म्हटलं आहे. त्यानंतर 3 मल. मल म्हणजेच जे शरीरात राहणे योग्य नाही असे टाकाऊ पदार्थ जे शरीरामध्ये निर्माण केले जातात. यामध्ये मूत्र, पुरीश आणि स्वेद असे 3 मल जे आपल्या शरीरात राहणे योग्य नाही यांनाच आयुर्वेदाने मल अशी संज्ञा दिलेली आहे. आणि तिसरं म्हणजेच अत्यंत महत्त्वाचं असं शरीरामध्ये काम करणारे तत्व म्हणजे वात, पित्त आणि कफ. शरीरात होणाऱ्या प्रत्येक कामामध्ये वात, पित्त, कफ यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे या 3 दोषांच्या शिवाय शरीरामध्ये कोणतंही काम केलं जात नाही. शरीरामध्ये व्याधी किंवा रोग हे 2 पद्धतीने निर्माण होतात. एक म्हणजे निज आणि दुसरं म्हणजे आगंतुज. आगंतुज म्हणजे बाहेर मार लागणे किंवा ॲक्सिडेंट होणे, इतर कुठल्याही कारणामुळे होणारे रोग हे आगंतुज व्याधी असतात. तर निज हे व्याधी म्हणजे शरीरातल्या शरीरातच झालेले बिघाड, यामुळे होणारे व्याधी यांना निज व्याधी असे म्हणतात. यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की व्याधी होण्यासाठी दोषांमध्ये बिघाड होणे अत्यंत गरजेचं आहे. आता ह्या दोषांची शरीरात नेमकी कोणती कामे असतात आणि ती कशी बिघडतात हे आता आपण जाणून घेऊया. आता वाताची शरीरातील काही प्रमुख कामे बघूयात. पहिलं आहे श्वसन करणे. त्यानंतर शरीरातील सांध्यांची हालचाल करणे. त्यानंतर आहे शरीरातील निर्माण होणारे मलांना शरीराच्या बाहेर टाकणे. त्यानंतर शरीर आणि मन यांना उत्साह देणे. पित्त दोषाची शरीरातील काही प्रमुख कामे पुढील प्रमाणे आहेत. पचन करणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे, शरीराला तहान आणि भुकेची जाणीव करून देणे, त्वचेला वर्ण देणे, बुद्धी तल्लख करणे. आता कफ दोषाची शरीरातील काही प्रमुख कामं आपण बघूयात. पहिलं आहे शरीरातील अवयवांना आणि सांध्यांना हालचाल करायला वंगण देणे. दुसरं आहे शरीराला स्थिरता प्राप्त करून देणे. तिसरं आहे शरीराला बल देणे किंवा शरीराला ताकद देणे. आता ह्या दोष बिघडण्याची अनेक कारणं आयुर्वेदामध्ये दिली आहेत. त्यातील काही प्रमुख कारणं आपण आता इथे बघूया. शरीरातील दोष बिघडण्याच्या कारणांमधील पचन संस्थेतील बिघाड, शरीराचे क्षमतेबाहेर जाऊन काम करणे आणि शरीरातील मलांचे म्हणजेच मूत्र आणि पुरीश यांचे खूप वेळ शरीरात पडून राहणे, यामुळे शरीरातील दोष बिघडतात. आयुर्वेदाची चिकित्सा करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचं आहे. यामध्ये त्या व्यक्तीची प्रकृती कोणती आहे, त्या व्यक्ती कुठल्या दोषांमुळे रोग निर्माण झालेला आहे, त्यानंतर तिचं वय काय आहे, तिची पचनशक्ती कशी आहे, त्याच्यानंतर तिचं शारीरिक बल कसं आहे, सध्या कोणता काळ सुरू आहे, त्याचबरोबर ती
हे सगळे दोष निर्माण होण्यासाठी कुठली कारणं घडली आहेत या सगळ्यांचा विचार करून दिलेली औषधं त्या व्यक्तीला लागू पडतात. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करत असेल, कष्ट करत असेल, पण त्याला योग्य आणि साजेसा असा पूरक आहार घेत नसेल, तर अशा वेळेस नजीकच्या भविष्यात त्या व्यक्तीला संधिवात किंवा सांध्यांचे विकार होऊ शकतात. अशा वेळेस समजा त्या व्यक्तीची प्रकृती वाताची असेल तर सांधेदुखी म्हणजेच वाताची दृष्टी आहे. यात वाताची प्रकृती आणि वाताची दृष्टी, त्यामुळे वाताच्या विरुद्ध अशा उष्ण गुणांनी त्यांची चिकित्सा केली जाते. परंतु जर ती व्यक्ती पित्त प्रकृतीची असेल आणि तिला सांधेदुखी असेल म्हणजेच वाताचा त्रास असेल, तर तिची प्रकृती पित्ताची आहे परंतु दृष्टी ही वाताची आहे. त्यामुळे वात आणि पित्त यांना उपयुक्त अशा उष्ण आणि शीत अशा औषधींचे उपयोग इथे करावा लागेल. आयुर्वेदानुसार रोग कसे होतात हे आपण पाहिलं, परंतु आयुर्वेदानुसार चिकित्सा करताना काही गोष्टी ह्या विशेषतः लक्षात घेणं गरजेचं असतं. औषध ठरवताना पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो. लक्षणं कोणती आहेत, वय काय आहे, त्यानंतर अग्नी म्हणजेच भूक कशी आहे, त्यानंतर ऋतू कोणता सुरू आहे, काळ कोणता आहे, त्यानंतर हेतू म्हणजेच कारणं काय आहेत, अवस्था कशी आहे, बल कसं आहे, या सगळ्यांचा विचार करूनच योग्य ती औषध योजना करता येते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच औषधं ठरवता येतात. आजीबाईच्या बटव्यासाठी सगळ्यांना सरसकट एकच औषध आयुर्वेद देत नाही. त्यामुळे खरी जर आयुर्वेदाची चिकित्सा तुम्हाला घ्यायची असेल तर या सगळ्यांचा पूर्णपणे अभ्यास करूनच औषध योजना करावी लागते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. यासारखेच अनेक विषयांवरती आपण यापुढेही व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर ते जाणून घेण्यासाठी नक्की आमच्या संपर्कात राहा. तुम्हाला जर तुमची प्रकृती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या डॉक्टर शीतल सत्रे आयुर्वेद या नंबरवरती संपर्क करा. तुमची प्रकृती जर तुम्हाला समजली तर तुम्हाला अनेक गोष्टींची उकल होईल. तुमची दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी, होणारे रोग कोणते असू शकतात, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते. तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.